नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तंबाखूची पुडी आणण्यासाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित आरोपी अटक. दुकानातून तंबाखूची पुडी आणण्याच्या निमित्ताने घरी बोलावून 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी शशिकांत याकूब घाडगे वय 40 राहणार श्रीराम कॉलनी टेमलाईवाडी कोल्हापूर याला त्वरित अटक केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी दिनांक 1 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद देताच पोलिसांनी कारवाई केली. घाडगे हा खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचं काम करतो. राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील मजुरीचे काम करतात. रविवारी सायंकाळी संशयित आरोपीने तंबाखूची पुडी आणण्याच्या निमित्ताने 11 वर्षीय मुली स्वतःच्या घरी बोलावून घेतले. घरामागे असलेल्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार आईला सांगितला. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने संशयित आरोपी घाडगे याला त्याच्या घरातून अटक केली आहे. न्यायालयात हजर केला असता त्याची गुरुवारपर्यंत दिनांक 5 रोजी पोलीस कोठडीत रवानगी झाली. घाडगे हा राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचं काम करतो. त्याची पत्नीही त्याच रुग्णालयात सेवा सुश्रूषेचे काम करते. त्याची मुले शालेय शिक्षण घेतात. त्याने केलेल्या किळसवाण्या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.